आग ही लावलेली नसते तर ती लागते याची जाणीव आता भाजप सरकारला झाली असेल अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, ज्या प्रकारे गिरगावची घटना घडली, आग लागल्याची, विरोधी पक्ष नेते म्हणून आपली काय प्रतिक्रिया, कसं या घटनेकडे तुम्ही बघता? चौकशी झाली, त्यामध्ये जर कोणी दोषी असेल, कुठली यंत्रणा दोषी असेल किंवा या बाबतीमध्ये अतिशय घाईघाईत परवानग्या घेतल्या आणि अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी जी काळजी राज्य सरकारने घ्यायला पाहिजे होती, आयोजकांनी घ्यायला पाहिजे होती, ती घेतली का नाही घेतली याबाबतीतही त्या चौकशी अहवालात स्पष्ट आलं पाहिजे। तशा कार्यक्रमात गिरगाव चौपाटीला जे समुद्राच्या किनारी खरंच फटाक्याची आतिषबाजी होणं आवश्यक होतं का? आणि जर फटाक्याच्या आतिषबाजीमुळे ती आग झाली, शेवटी ती आग कुणी लावली नव्हती, ती आग लागल्या गेली आणि त्याच्यामुळे ती दुर्घटना घडली। आज कमीत कमी सत्तेत आल्यानंतर जे सत्ताधारी म्हणून विरोधी पक्षात असताना मंत्रालयाला लागलेली आग ही कुणीतरी लावली अशा पद्धतीने विषय करत होते, त्यांना या घटनेतून एक अनुभव तर नक्कीच आला असेल, कुठलीही आग ही लागली जाते, कोण लावत नसतं। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।